कुठला हा देवगड हापूस आहे ना? हा कसा दादा? हा देवगड पायरी आहे. हा कितीला दादा? बिटके आहेत ना हे? पुसून खायचं नाही मालवणी खाजे आहे बघा. हे कितीला दादा? बघा आगळ आहे. किती? अर्धा लिटर. कोकम कशाला दादा? त्यानंतर उकडीचे तांदूळ आहेत ना? लसूण चटणी आहे ना? कितीला ही? हे बघा हे आंब्याचे बाटे, त्याला मसाला लावलेला मस्त एकदम खायला. कोणता पण घेतला ना तुम्ही 100 रुपये पाव किलो आहे बघा. अच्छा बघा पेरू. हे काय मिक्स करायचं का असं पियायचं आहे? माझी पिठी आहे, उडदाची आहे ना ही? उडदाची पोळीत पीठ. आणि हे लाल पोहे कसे आहेत दादा? गावठी लाल पोहे. आता आपण इकडे बघा रत्नागिरी. हे कोणते हापूस आहेत? हे बघा हे 50 रुपयाला एक येणार आणि 130 रुपयाला 3 येणार ना? हे काय पुणेरी ठेचा. आपल्याला जर देवगड हापूस ओळखायचा झाला तर आपण कसं ओळखायचं? दादा काजू कशाले? जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो आज आपण आलो आहे ना विलेपार्लेला. विलेपार्लेमध्ये दरवर्षीप्रमाणे आहे ना इथे आंबा महोत्सव, कोकण महोत्सव भरलेला आहे आणि ह्याची जी डेट असणार आहे ना ही 20 एप्रिल ते 30 एप्रिल 10 दिवस हा पूर्ण आंबा महोत्सव असणार आहे. आणि वेळ पण असणार आहे त्याची सकाळी 10-11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. आणि ह्याचा ॲड्रेस जो असणार आहे लक्ष्मी नारायण हॉल, राम मंदिरच्या बाजूला, विलेपार्ले ईस्ट. कसं आहे मी तुम्हाला पुढे सांगतो. बाकी तुम्हाला आहे ना देवगड हापूस, रत्नागिरी हापूस वगैरे तुम्हाला आंबे जर पाहिजे असेल ना तर इकडे तुम्हाला सगळं भेटणार आहे. कोकणचा मेवा भेटणार आहे आणि अजून खूप काय काय आपल्याला तिकडे बघायला मिळणार आहे. तर आता आपण आहे ना आतमध्ये जाऊया आणि काय काय आपल्याला तिकडे स्टॉल बघायला भेटत आहे ते आपण सगळे कव्हर करूया. तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग. सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हाईपचे पॉईंट द्या जिथे तुम्ही कमेंट करता. आपण आहे ना आता लोकेशनवर पोहोचलो आहे आणि लोकेशन बघा बघा हा लक्ष्मीनारायण लॉन आहे आणि बाजूलाच राम मंदिर आहे. तुम्हाला अंधेरी स्टेशन आणि विलेपार्ले स्टेशन दोन्ही पण तुम्हाला जवळ पडणार आहे. अंधेरी ईस्ट आणि विलेपार्ले ईस्ट हे बघा. आणि समोरच आपला आंबा महोत्सव, कोकण महोत्सव आणि याची डेट आहे 20 ते 30 एप्रिल. वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आपण आतमध्ये एंट्री करतोय आणि एंट्री करताच आपल्याला बघा आंब्याचं पहिलं दर्शन झालेलं आहे. आणि असे दोन्ही बाजूला इथे स्टॉल असणार आहेत हे बघा आंब्यांचे. आणि अजून काय काय फूड स्टॉल पण असणार आहे. आपण आता बघूया इथे ना इथे सगळे कोकणातील आलेले आहेत हे सगळे उद्योजक वगैरे आंबे घेऊन. तर आपण आता एक एक करून एक्सप्लोअर करूया. चला आता आपण जशी एंट्री केली ना हे बघा इथे मयेकर बंधू आहे आणि ह्यांच्याकडे ना देवगड व रत्नागिरी हापूस ह्यांच्याकडे मिळणार आहेत आंबे. आता आपण दादांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा कुठून आले? आम्ही रत्नागिरीवरून ना? आणि मग तुमच्याकडे कोणते कोणते आंबे आता? आपल्याकडे रत्नागिरी, देवगड, हापूस आणि पायरी. अच्छा. हा आपला रत्नागिरीचा रायवळ आहे. हा कुठला आहे? रायवळ बोलतात. अच्छा बघा रत्नागिरीचा रायवळसाठी येतात. अच्छा आहे बघा. हा कसा आहे दादा? हा 300 रुपये डझन देतो. अच्छा, अच्छा. 3 लोकांप्रमाणे आपण देतो. अच्छा 300 रुपये डझन. एक लोक एक्झिबिशन मध्ये एक सॅम्पल, एक नवीन काहीतरी आठवण म्हणून दाखवायला. अच्छा म्हणजे हा एक काहीतरी नवीन आपल्याला इकडे बघा. आणि हे कोणते आहेत दादा इथे? माहिती आहे रायवळ हे, पण आता तो मार्केटमधून गायब करत आले. पैसा कमी मिळतो म्हणून आपण काही शौकीन लोक खातात. हा देवगड मध्ये हापूस. हा कुठला? हा देवगड हापूस आहे ना? हा बघा हा देवगड हापूस आहे मस्त एकदम आणि तयार आहे ना एकदम. हो तयार. हा कसा दादा? हा 1400 रुपये. हा 1400 रुपये डझन. रत्नागिरी बघा केवढा फळ आहे. आणि हा थोडा मोठा वाटतो ना देवगड पेक्षा. हा पण साईज. हा पण हापूस आहे ना रत्नागिरी? हा कितीला येणार? 1500-1600. अच्छा हा 1700-1600 कारण का साईज पण याची मोठी आहे. रत्नागिरी 1500 रुपये. हा कुठला? रत्नागिरी. हा हापूसच आहे ना रत्नागिरी, पण साईज थोडी छोटी आहे. हा 1500ला येणार. बघा मस्त एकदम. आमच्या बागेत आम्ही बघतो कमीत कमी 19 जाती केलेले आहेत. 19 जाती आंब्याचे. हा त्यात पायरी 2 ते 3 जाती पायरीच आहेत. अच्छा पायरी कोणती ना दादा याच्यातली? बघा पूर्ण स्टॉक इथे भरून ठेवलेला आंब्याचा. हा पायरी आहे. अच्छा बघा हा पायरी आहे. हा मोठा पायरी. बघा हा मोठा पायरी. हा कुठला? ह्याच्यातला आहे ना? देवगडचा. हा देवगड पायरी आहे. हा कितीला दादा? हा 1000 रुपयापर्यंत येतो. अच्छा 1000 रुपये डझन आहे. आणि हा कुठला बोलले दादा? हा पायरी मोठा आहे देवगड. हा अच्छा हा पण देवगड दादा. हा बघा हा पायरी मोठा आहे थोडा, हा छोटा आहे.
रत्नागिरीमध्ये पायरी आहे. अच्छा हे बघा, हा. हा बघा, हा रत्नागिरीमध्ये पायरी आहे बघा. 900 पर्यंत आहे. हा 900 रुपयाला येणार. हो हो. अच्छा, याला बिटकी हापूस बिटकी आहेत ना हे? हे बघा, बिटकी हापूस हे म्हणतात. चुसून खायचं ना हे? हो हो. हे बघा, हे चुसून खायचं आहे हा बघा. केसर आहे. अच्छा, केसर कोणता? रत्नागिरीमध्ये अच्छा, म्हणजे दादाकडे बघा केसर, पायरी, हापूस, ही वेगळीच बिटके वगैरे जात आहे. सगळे बघायला मिळणार ही आहे. जात वेगळीच आहे पण त्याचं नाव गेलेलं आहे. बघूया आता असं हे वेगळं आहे. हे कोणतं आहे? वेगळंच नाव नाही आठवत आहे आता. आठवत नाही ते वेगळं ते झाड. आणि हे केसर कसा दिला दादा? 1000 रुपये आणि 800 रुपये. हा कुठे होता? हा इथे 1000 रुपये आणि 800 रुपये, म्हणजे बिटके केसर पण आहेत भेटेल बघा. बिटके पण बघा मस्त एकदम चिसून इथे हे करतात, खातात त्याला. छोटे छोटे आणि टेस्टी असतात एकदम. हे कसे आहे दादा? ठीक आहे 200 जसं अच्छा. पेटी घेतली तर मुलांना देण्याचं. अच्छा, 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 अच्छा. ठीक करतो आपण. अच्छा, ओके. मग दादा इथे आता 10 दिवस आहेत. हो, हो. जर इथे काय नसेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? आहे आपला मायकर कार्ड आहे? म्हणून आपलं हा कार्ड आहे. हेच आहे ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? कार्ड तर आहे पण नाईनला आपला आता सध्या अच्छा, हे कॉन्टॅक्ट नंबर हा याच्यावरच आहे? हा बघा, हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. बाकी माईमला आहे बोलले ना? डिलिव्हरीसाठी प्रदीप बरोबर बोलायचं आणि एक्झिबिशन मध्ये आपण नागेश. अच्छा, अच्छा, अच्छा. प्रदीप बोलतो. ओके, बघा इथे ना तुम्ही डायरेक्ट एंट्री करताना ना तुम्हाला इथे ना आंब्याची सगळ्या जाती इथे बघायला तुम्हाला मिळणार आहे. दादा इथे असणार तर तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. नसेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तिकडे ऑनलाईन डिलिव्हरी होऊन जाईल. थँक्यू दादा. चला आता आपण पुढे जाऊया. आणि हे बघा इथे सुधीर मसाले, आपलंच नाव आहे सुधीर मसाले. आणि हे बघा यांच्या इथे सगळे प्रोडक्ट मिळणार आहेत आणि डिस्प्लेला पण इथे ठेवलेले आहेत. हे बघा मसाला आहे तिथे, पोहे वगैरे. आपण दादांना विचारूया. दादा इथे असतात. दादा नमस्कार. कुठून आले दादा? मी कोकणातून कुडाळ. अच्छा, कुडाळवरून आलेला. आणि सगळं आपल्याकडे कोकणचा मेवा आहे ना हा? हो. तर आता आपण इकडे एक एक करून बघूया. पहिले आपल्याला हे बघा काजू बघायला मिळणार आहे. हे सालीचे आहेत ना हे? 1100 रुपये किलो, हे 1250 रुपये किलो. अच्छा, हे बघा हे 1100 आणि हे 1200 रुपयाला आहे. 1250. 1250 रुपयाला. आणि हे बघा आपल्या मालवणी इथे खाजा. मालवणी खाजा आहे बघा. हे कितीला दादा? 50 रुपयाला. 50 रुपयाला पॅकेट येणार आहे. आणि हे शेवचे लाडू हे 70 रुपयाला. हे बघा हे 70 रुपयाला येणार आहे. शेंगदाण्याचे 80 रुपयाला. शेंगदाणा 80 रुपयाला आहे. बारीक शेव 70 रुपयाला. आणि हे बारीक आलेत ना हे 70 रुपयाला आहे. बाकी इकडे आपल्याला घावण पीठ बघायला मिळतात ना? गव्हाण पीठ आहे, आंबोळी पीठ हे आहे. बघा हे 60 रुपयाला आहे. वरती लिहिलेलं अर्धा आहे किलो. अर्धा किलोचे आहे. आंबोळी पीठ 80 आणि वडे पीठ 70 रुपयाला. अर्धा किलो आहेत ना सगळे? हो, अर्धा किलो. हे बघा. आणि इथं आपल्याला चिंचेचा गोळा बघायला पाव किलो मिळतो. आहे. पाव किलो आहे ना? सीडलेस आहे. हा कितीला? 70 ला पाव किलो. 70 रुपये पाव किलो. आणि याच्यामध्ये ना बियाणं आहेत हे बघा. आणि बाकी इथे कैरी पणे वगैरे इथे ठेवलेलं कैरी आहे. पण आहे, आगळ आहे. आगळ पण आहे. आगळ कुठलं आहे हे आलं हा ना? हा आगळ आहे. हा बघा आगळ आहे. किती? अर्धा लिटर? अर्धा लिटर 150 रुपयाला. चांगला original. अर्धा लिटर 150 रुपयाला एकदम ओरिजिनल आहे. आणि हे मालवणी पीठ वगैरे आपण इकडे बघितलं आता. आणि आता आपण आहे ना इथे मसाला कोणता आहे आपण बघूया. मसाला गरम मसाला आहे. गरम मसाला इथे पहिला आपल्याला बघायला मिळतोय. हा कसा? 800 रुपये किलो, 200 रुपये पाव. अच्छा, हे बघा 800 रुपये किलो आहे. त्यानंतर आहे हा 900 रुपये किलो चिकन मटन. चिकन मटन मसाला आहे बघा 900 रुपये किलो आहे. हा रेडी आहे. रेडी एकदा. हा आणि हा रेग्युलर भाजका, हा कितीला? हा 800 रुपये किलो. मच्छीचा पण 800 रुपये किलो. अच्छा, मच्छीचा पण 800 रुपये. हो, कुळीत पीठ पण आहे. पोळीत पीठ पण आहे बघा. कुळीत पीठ आहे, लसूण चटणी आहे. लसूण चटणी कशी? 50 रुपये 100 ग्रॅम. हे बघा 50 रुपये 100 ग्रॅम. आता ना आपण इथे कोकम बघूया. कोकम कसे दादा? कोकम 200 ला पाव. हे बघा 200 रुपये पाव किलो आहेत. मस्त एकदम फुल गोणी भरून इथे स्टॉक आणलेला आहे. त्यानंतर आपल्याला पोहे बघायला मिळते. 140 रुपये किलो. हे बघा 140 रुपये किलो आहेत हे वाले. आणि त्यानंतर उकडीचे तांदूळ आहेत ना? हो, उकडे तांदूळ 140. हे बघा 140 रुपये किलो आहेत हे. म्हणजे 70 रुपये अर्धा किलो. आणि हे कोणते आहे दादा? ते सुरे गावण्याला भाकरी. अच्छा, हे बघा हे घावणे भाकरी वगैरे करायला आहेत ना? हे बघा हे कसे किलो? 80 रुपये किलो. हे 80 रुपये किलो. आणि हे वाले दादा? ते पण 140. हे कुठले आहे? ते हातसडीचे डायबिटीस. अच्छा, हे बघा डायबिटीज पेज वगैरे करायला ठीक आहे ना? वाल्याला ते उकडे हे बघा हे किती बोलले? 140 किलो. 140 रुपये किलो. आणि हे बघा इथे ना आपल्याला फणसाचे इथे गरे बघायला मिळतात. हे बघा हे कितीला? ते 90 रुपये. हे बघा 90 रुपये. एकाच ठिकाणी ना तुम्हाला सगळा हा कोकणचा मेवा इथे बघायला मिळणार आहे. बाकी हे बघा यांचा इथे ना कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. हे बघा दादा ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे येते ना? हो, 1000 रुपयाचा ऑनलाईन मिळेल. अच्छा, 1000 रुपयाची तुम्ही इकडे खरेदी असेल ना तुमची तर ऑनलाईन डिलिव्हरी होणार. माझा नंबर आहे 8422081737. Okay. सचिन गावडे. हाच आहे ना वरचा? हो, हो, हो. हे बघा वरती दिलाय आणि दादानी पण सांगितलं. थँक्यू दादा. हे बघा आपण इथे एंट्री करताना तुम्हाला इथे असा लकी ड्रॉ पण असणार आहे. हे काय आहे दादा? किती पण खरेदी केली तरी पण कुपन भेटतं ना? हे बघा शेवटच्या दिवशी इथे ना लकी ड्रॉ लागणार आहे. तुम्ही जेव्हा खरेदी करणार त्यांच्या काउंटरवरच भेटणार ना? काउंटरवरच तुम्हाला कुपन भेटणार. तो याच्यात टाकून द्या. हे बघा
चला पुढे आलोय आपण आणि इथे नाही बघा फोंडा घाट लोणचे सेंटर आणि हा पूर्ण लोणचे तुम्हाला इकडे मिळणार जेवढे इथे मागे लिहिलेले आहेत ना तेवढे इथे सगळे लोणचे भेटणार. ताई तुम्ही असा इथे काकी नमस्कार, कुठे आले काकी? फोंडा घाट अच्छा फोंडा घाट कुठे आलंय? कणकवलीसाठी अच्छा कणकवली म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग. कोकणातूनच आलेले आहेत. तर आपण बघूया इथे काकींकडे इथे काय काय. ही लसूण चटणी आहे ना, कितीला ही? 100 रुपये पाव किलो. आणि ही कोणती आहे? तिळाची चटणी. अच्छा ही तिळाची. ही कितीला? 100 रुपये ना. आणि ही वाली? हे आंब्याच्या बाटा आहेत ना, अच्छा त्याला मसाला लावलेला. अच्छा हे बघा हे आंब्याचे बाटे त्याला मसाला लावलेला मस्त एकदम खायला पण टेस्टी लागेल. आणि आता हे काय लोणचेच आहेत ना? हा, मिरचीचे लोणचं. हे बघा हे मिरचीचं लोणचं. हे कसं पाव किलो? 100 रुपये. अच्छा कोणता पण घ्या 100 रुपये पाव किलो आहे. हे बघा हे आंब्याचं आहे. त्यानंतर हे वाला हे मिक्स मध्ये. अच्छा हे मिक्समध्ये आहे बघा हे वाला. हे कोणता पण घेतला ना तुम्ही 100 रुपये पाव किलो आहे बघा. हे आंबा हे खाय. पण आंबा आहे मस्त एकदम सुगंध खूप छान येतं. हे लसूणचं आहे बघा. त्यानंतर पुढचं आहे इथे लिंबू. अच्छा हे लिंबूचं आहे बघा हे वाला. कारला. अच्छा हे बघा हे कारल्याचं लोणचं पण आहे, ज्याला आवडत असेल तो खावा. हे करवंद ना, हा करवंद आहे बघा. त्यानंतर हे वाले आहे आवळा. आवळाचं आहे बघा, आवळाचं पण लोणचं इथे. आणि लिंबू गोड. अच्छा हे गोड लिंबूचं आहे. मग अशी आपण आंबट बघितलं ना, आता हे गोड लिंबू आहे. हे कला कोणतं आहे? हे बेल मुरंबा. बेल बेल. बेल मुरंबा. हे गोड लागतं ना, हो. तो काय खाल मस्त आवळा. लागतं आहे. हा आवळाचं आहे. आणि त्यानंतर इथे हे आंबूशी. अच्छा हे आंबूशी आहे. हे पण गोड असतं ना, हे सगळे ते थोडे गोड आहेत ना. त्यानंतर हे बघा इथे मुरब्बा आहे हा मस्त एकदम. आणि हे वाला कोणता? हे पण मुरब्बा आहे बघा. म्हणजे खूप सारे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये पण. बाकी हे बघा आपण सगळे इथे बघले काकी इथे असतात. बाकी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तिथे मागे आहे, कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन डिलिव्हरी पण होईल. थँक्यू. चला पुढे जाऊया आणि आपण ना अजून एक इथे आंब्यांचा स्टॉल बघूया. श्री स्वामी समर्थ. आणि इथे दादा असतात. दादा नमस्कार. कुठून आला दादा? कहाँ से है? जी मैं तो झारखंड से हूँ। झारखंड से. और ये सब अभी आम है वो कहाँ का है? हे बघा हे देवगडचे आहेत. हे बघा हे अच्छा मराठी येतं ना? येतं आहे बघा. हे कोणता देवगड हापूस आहे हा कसा डझन आहे? ते 1600 रुपये डझन. हे 1600 रुपये डझन आहे. ते बघा असे आंबे येणार तुम्हाला. किती असेल तरी पण एक आंबा? ते कम 300 350. 300 ग्राम असणार ना. हे बघा. आणि हावर कोणता आहे? तो पण देवगड. अच्छा हा पण देवगड आहे ना. 4.5 डझन आहे, ते 5 डझन आहे. अच्छा ह्या कितीला? 200 ग्राम 200 250. हा थोडा 200-250 ग्राम आहे. आणि हा 300 350 ग्राम असणार आहे. हा कितीला आहे ना? तो 1400 रुपये डझन. अच्छा 1400ला आहे. आणि हा कोणता? तो पण 1600 रुपये डझन आहे. अच्छा हा 1600 रुपयाला आहे. हा बघा ह्याची पण साईज मोठी आहे बघा मस्त एकदम. हा 1600ला आहे ना एकदम तयार आंबेत. आणि हे लावलेत ते हा आहे 1350 रुपये डझन. हा पण देवगड हापूस आहे. देवगड हापूस. हा बघा हा पण 1350ला येणार हा वाला. हे बघा असे मस्त लावलेले आहेत. आणि हा कोणता? हा पायरी आहे. कुठला? देवगड पायरी. देवगड हा बघा देवगड पायरी हा दिसतंय. हा कितीला येणार? 1600 रुपये डझन. हा बघा 1600 रुपये डझन येणार. असे लावलेले आहेत मस्त साईज आहे याची पण. आणि हा वाला? तो पण 1350. हा कोणता आहे? तो पण देवगड. अच्छा देवगडच आहे हा वाला. देवगड. देवगडच आहेत ना सगळ्यांच्या. रत्नागिरी वगैरे वाले नाही आहे. हा कोणता? तो पण 1650 वाले 1600 रुपये आहे. आहे बघा 1650 बोलतात आहे पण 1600ला ना मस्त सुगंध येतो. आपला देवगड हापूस लगेच ओळखता येतो. सुगंधच असा येतोय. तर तो पण 1350 रुपये. हा 1350 रुपये. हा बघा थोडी कमी आहे. थोडं साईजमध्ये फरक आहे म्हणून प्राईजमध्ये पण थोडा फरक आहे. हे बघा. बाकी दादा इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हाच आहे ना? ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे होते? हे बघा आपला देवगड हापूस सगळे इथे देवगड हापूस मिळणार आहे. दादा इथे असतो. श्री स्वामी समर्थ स्टॉल आहे. नक्की इथे तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू दादा. चला पुढे आलो आहे आणि इथे ना आपल्याला सगळे ज्युसेस इकडे बघायला मिळतात आणि नॅचरल टच. आता आपण दादाला विचारूया. ते दादा असतात. दादा नमस्कार. नमस्कार. कुठे आले दादा? आम्ही ठाण्यावरून आलो. अच्छा ठाण्यावर. काय तुमच्याकडे प्रोडक्ट आहे आता? आमच्याकडे कैरी पण आहे, गुळाचे कैरी पण आहे. अच्छा त्याच्यानंतर आवळा आहे. ओके. तर आता पेरू आपण एक एक बघूया आपण इथे. हे पेरू आहे. अच्छा बघा पेरू. हे काय मिक्स करायचं का असं पियायचं आहे? 3 चमचे टाकायचे. अच्छा 3 200 चमचे 200 ml मध्ये 3 चमचे टाकायचं. हे पेरूचं आहे. हे कितीला दादा?
हे आहे 170. हे अर्धा लिटर आहे. हे अर्धा. अच्छा, सगळे अर्धा 500 लिटरच आहे, 500 ml. त्यानंतर हे काय, कोकम आहे. कोकम सरबत गोड आहे ना हे. हे गोड आहे. हे पण तसंच बनवायचं ना, हो, पाण्यात same, टाकून. same, हे same, बघा. पाण्यात. आणि हे पण 170 रुपयाला ना. 170 रुपये. हे शुगरलेस आवळा आहे. अच्छा, हे शुगरलेस आवळा आहे, म्हणजे याच्यावर शुगर फ्री 750 ml आहे. आहे. 750 ml हे वाला. आणि हे किती, 230 रुपये. हे जिरा मसाला आहे. जिरा मसाला हे बघा. आणि आपण 750 ml आहे, आणि हा पण 230 रुपयाला येणार आहे. 2-2 चमच्यात टाकायचं ना? 2-3 चमचे. जसं वाळा आहे. वाळा सरबत. आणि हे पण आहे ना 240 रुपये, 750 ml आहे बघा. 240. हे गुळाचे आवळा आहे. हे काय, गुळाचा गुळाचा आवळा सरबत आहे. गुळाचं आहे पण, गुळाचं आहे पण. साखरेचा नाही आहे. लोकांना गुळ चांगलं थंड असतं ना हा, शरीरासाठी. हे 240 रुपयाला. 240. हे आवळा, हे हर्बल डिलाइट म्हणून आहे. अच्छा. 5 आहे त्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे 5 प्रकारचे त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत. ते 240 रुपयाला आहे बघा. कैरी पण आहे गुळाचं. अच्छा, हे बघा, हे गुळाचा कैरी पण आहे. हे कितीला? हे आहे 240 रुपयाला. हे बघा. आणि हे फ्रीज मध्ये किती टाइम ठेवू शकतो आपण? 3 महिने ठेवू शकतो. 3 महिने आपण कोणतं पण हे ठेवू शकतो फ्रीज मध्ये, मस्त एकदम. हे एक लिंबू आहे छोटं. हे काय, लिंबू सरबत सरबत आहे. अच्छा, हे बघा, लिंबू सरबत हे छोटा 70 रुपयाला 200 ml आहे. 70. 200 ml याच्यामध्ये. आणि हे काय दादा, हे तुमचं जांभूळ पावडर. जांभूळ पावडर डायबिटीससाठी. डायबिटीससाठी. हे कशी घेतात? हे 200 रुपये. नाही घेतात कशी? पाण्यातून? हे 1.5 चमचा टाकायचं पाण्यातून ना? हा. पाण्यातून टाकायचं. रात्री. डायबिटीस वगैरे साठी. डायबिटीस सकाळी 80 पोटी किंवा जेवायच्या आधी. अच्छा, हे बघा. आणि यांच्याकडे ना आईस्क्रीम पण आहे छोटे छोटे इथे, मँगोवाले. मँगो कॅन्डी आहे. कितीला आहे? हे 40 रुपये. 40 रुपयाला भेटणार आहे. तर नक्की दादाला इथे व्हिजिट करा. बाकी ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे होते का दादा? ऑनलाईन डिलिव्हरी होती. हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे? दोन्ही हा बघा, नंबर आहे. हा बघा. 84540 दोन्ही नंबर आहे. 449. ठीक आहे, थँक्यू दादा. थँक्यू. चला पुढे आलोय. आणि हा बघा, पुढचा अजून एक आपल्याला इथे हा जो स्टॉल बघायला भेटतोय, धुरी बंधू मसाले आहेत. आणि ह्यांच्याकडे आहेत ना आता आपल्याला मसाले बघायला भेटतात, आणि कोकणातला मेवा आपल्याला बघायला मिळतोय. दादा नमस्कार. कुठे आले दादा? आम्ही कुडाळ पिंगळीवरून आलो. कुठं आता तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहे दादा? माझ्याकडे प्रोडक्ट आहेत, मसाले आहेत, पीठ आहेत, त्याच्यानंतर चुलीत भाजलेले काजू आहेत, फ्रायगर आहेत, कोकम आहेत, तांदूळ, पोहे. ठीक आहे, आपण एक एक करून बघूया आता. चला आता मग आपण आहे ना पहिलं मसाल्यापासून स्टार्ट करूया. आणि ते आपल्याला दादा कोणता? हा स्पेशल मालवणी मसाला आहे. हा घरगुती डंकावर कुटलेला मसाला आहे. डंकावर कुटलेला मसाला असला ना तर कसं करतो की हा मसाला जळत नाही, आणि याचं तेल हे पूर्ण मसाल्यामध्ये पूर्ण मुरलं जातं. त्याच्यामुळे ह्या मसाल्याची चव आहे ना ही अप्रतिम असते. अच्छा, आपला आता हा कितीला दादा मग हा वाला? हा मसाला 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो आहे ना, मालवणी मसाला आणि हा ना? मसाला कोण पण जरी माझ्याकडून अर्धा किलो जरी घेऊन जाईल ना, अर्धा किलो, तर मला हमखास फोन करणार आणि माझ्याकडे हा 2-3 किलो मसाला मागवणार. अप्रतिम अशी टेस्ट अच्छा, मसालाची सुगंध पण येतोय मस्त एकदम. आणि हा कोणता दादा? ही काश्मीरी मिरची पावडर अच्छा, आहे, एक- ऑर्गॅनिक आहे. अच्छा, ही ऑर्गॅनिक आणि हे कितीला दादा? ही 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. हा मच्छी मसाला आहे. हा मच्छी कढी आणि मच्छी फ्राय या दोघांसाठी चालतो. अच्छा. हा मसाला कच्चा मसाला असतो. अच्छा, हा, आणि हा इतर गोष्टीला कुठे चालत नाही, कारण ह्याच्यामध्ये कसं गरम सामान वगैरे नसतं आणि हा कच्चा मसाला असतो. त्याच्यामुळे बाकी कुठे कशाला चालत नाही. हा हा, फक्त मच्छी कढी आणि मच्छी फ्रायसाठी अच्छा. चालतो. हा कितीला मग? हा 800 रुपये किलो. हा 800 रुपये किलो. त्यानंतर हा स्पेशल, अजून हा एक धुरीबंधू स्पेशल मसाला आहे. अच्छा. हा अप्रतिम टेस्ट आहे याची. हा 900 रुपये किलो आहे. हा सुपर संडे मसाला. सुपर संडे मसाला. हा चिकन मटन सुक्कं बनवतात किंवा ग्रेव्ही बनवतात, अच्छा. किंवा ओल्या काजूची भाजी बनवतात, खेकडा मसाला बनवतात. त्याच्यासाठी हा मसाला मी बोलण्यापेक्षा माझ्याकडे या आणि घेऊन टेस्ट बघा. करा, घेऊन फक्त अर्धा किलो घ्या आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊन जा माझा. सारखं तुम्ही मला सारखं कॉल परत करणार, गॅरंटी देतो मी तुम्हाला. अच्छा. त्याच्यानंतर ही माझी पिठी आहे, उडदाची आहे ना ही? उडदाची कुळीत पिठी हो, ही जात्यावर दळलेली आहे. जात्यावर दळलेली. हो, हिची पण टेस्ट अप्रतिम आहे. हे बघा. हे कितीला दादा? ही 320 रुपये किलो. 320 रुपये किलो हो. आहे. हे ही बघा. जेव्हा बॉईल करतात ना, घरी जेव्हा बॉईल करणार ही पिठी, हा. तेव्हा ह्याचा सुगंध जो अप्रतिम, घरामध्ये जो सुगंध पसरतो, बाजूवाले पण जेवायला आले पाहिजे. तुम्हाला भूक लागणार, गॅरंटी देतो तुम्हाला. वापरून बघा, मी बोलतो म्हणून नाही वापरा. वापरून असं बघा. सुगंध पण येतो ना, इथे उभा आहे तर सुगंध त्यावरच कळत आहे. त्याच्यानंतर घावना पीठ आहे. घावना घावन पीठ पीठ आहे कसं बघा. बनवतात तर कणी असते, म्हणजे आपला जो तांदूळ असतो ना त्याची बारीक जो तुकडा असतो त्याला कणी म्हणतात. ती कणी भिजवतात, सुकवतात, सुकवून मग ती परत दळतात, मग त्याचे हे घावना पीठ बनतं. त्याच्यामुळे ते घावणे हे लगेच असे उचलले जातात. मस्त एकदम पांढरा शुभ्र दिसतंय. हे कितीला दादा मग? हे 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. आणि हे वाला? हे डांगर पीठ, हे डांगर पीठ आहे हो, बघा. उडदाचं पीठ, उडीद असतं ना, अच्छा, अच्छा. ते भाजून त्याचं पीठ बनवतात, त्याला डांगर पीठ म्हणतात. अच्छा, हे कितीला मग?
ते 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. त्यानंतर माझ्याकडे आगरी मसाला पण आहे. आगरी मसाला पण आहे दादाकडे बघा. त्यानंतर हे वडेपीठ. वडापीठ आहे, कोंबडी वडेपीठ. कोंबडी वडे. काही ठिकाणी बोकाचे वडे म्हणतात, काही हा. ठिकाणी कोंबडी वडे कोंबडी वडे म्हणतात. बोलतात. हे बघा हे कितीला आता? हे 140 रुपये किलो. ह्याची पण 140 त्याचा पण रुपये सुगंध किलो. बघा, तर सुगंध घेऊन बघा, सुगंध येतो अप्रतिम काय? असा सुगंध आहे. जबरदस्त सुगंध येतो बघा. त्यानंतर माझ्याकडे हा चुलीत भाजलेला काजू. चुलीत भाजलेला काजू. हा, हा उद्यापासून मिळेल. अच्छा, आता माझ्याकडे अजून आला, संपलाय तो. हा उद्यापासून तुम्हाला मिळेल. त्याची अच्छा. पण आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो, घरपोच सेवा देतो याची पण. अच्छा. त्यानंतर आहेत पोहे आहेत. कोकम कसे आहे दादा? कोकम 800 रुपये किलो. कोकम 800 कारण रुपये गेल्या वेळी किलो. कसं पाऊस पडला ना, त्याच्यामुळे कोकम तेवढं बनलेत नाही. आणि अच्छा. ह्यावेळी पण पावसाचं तसं हे दिसतंय चिन्ह की अच्छा. पडेल असं. एकदा पडून तर गेलाय, आता अच्छा. परत पडेल असं चिन्ह आंबा दिसतंय. खराब करून गेलाय. आंबा खराब. आणि हे लाल पोहे कसे आहेत आता? गावठी लाल पोहे 140 रुपये किलो. 140 रुपये किलो. आणि त्यानंतर हे बघा उकडे तांदूळ, हे पण 140 रुपये किलो आहे. बाकी ते फ्राय करी आहेत, म्हणजे खोबरेल तेलामध्ये. खोबरेल तेलात. खोबरेल तेलामध्ये तळलेले आहेत, एकदम क्रिस्पी. तुम्ही पाहिजे तर खाऊन बघा. हे घ्या. हे बघा, एक दोनच द्या बघू जरा. खाल्ल्यानंतर तुम्ही मला सांगणार आहे त्याबद्दल. वा, हे एकदम बघा क्रिस्पी. खोबरेल तेलात. मस्त एकदम. 90 रुपये पॅकेट. 90 रुपये पॅकेट आहे बघा. रुपये किलो. 900 रुपये किलो. त्यानंतर आंबा पोळी, फणस पोळी आहे, आवळा मावा, आवळा कॅन्डी आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये छोटे छोटे पॅकेट पण आहेत ना, हे 200 ग्रामचे. हा एक नवीन मसाला आहे माझा. हा कोणता? हा मच्छी फ्राय, म्हणजे रेडीमेड मसाला आहे तो. हा बघा. अच्छा, मच्छी फ्राय रेडीमेड मसाला. मच्छी जेव्हा मॅग्नेट करून झाली की त्याच्यानंतर हा मसाला लावायचा आणि अच्छा. डायरेक्ट फ्राय करायचा. म्हणजे पहिला मॅरिनेट करून घ्यायचं, नंतर मग हा लावायचा आणि मग फ्राय करायचा. डायरेक्ट फ्राय करायचं. जेव्हा फ्राय आमची हा मसाला लावून जेव्हा मच्छी फ्राय करून तुम्ही खाणार ना, तेव्हा हा. तुम्हाला जी टेस्ट येणार ती अप्रतिम टेस्ट अच्छा, आहे. म्हणजे दादा आहे ना इथे आपल्याला सगळी एकदम डिटेल सांगतात की कसं बनवा, कसं लावा, कशात हा. बनवलंय सगळं सांगते. माहिती पण असं तुम्हाला कोण दुकानदार सांगणार पण नाही. आणि जर दादा ना इथे आता आहेत 10 दिवस, हो. जर नसेल तर दादा काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? कॉन्टॅक्ट नंबर 756030992. अच्छा, या म्हणजे- नंबरला मला कॉल करायचा. हे बघा, म्हणजे हा आहे तोच ना? हो हो हा बघा, निलेश झुरे. आणि हा नंबर आता दादा बोलले ते ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे होणार ना? हो, कुरिअर सर्व्हिस पाठवतो आम्ही. आणि कुरिअर सर्व्हिस फ्री देतो, म्हणजे कुरिअरचे पैसे तुम्ही द्यायचे नाही, ते आम्ही पे करतो. अच्छा, सगळं बरं का, फ्री एकदम ऑनलाईन हो. डिलिव्हरी. नक्की इथे तुम्ही या आता 10 दिवस आणि शॉपिंग करा. बाकी ऑनलाईन तुम्हाला आहेच इथे दादाचा नंबर. चला चला, आपण जसं आतमध्ये एंट्री करतोय ना, आपल्याला इथे देवगड हापूस, पारिजात हापूस आंबा सेंटर इथे आपल्याला बघायला मिळते. आणि दादा इथे असतात. दादा नमस्कार. नमस्कार कुठून आले दादा? दादा, आम्ही आलोय मालवण देवगड. देवगडवर ना. हो, आता देवगड. मग दादा तुमच्याकडे कोणते कोणते आंबे आपल्याला बघायला मिळणार आहे? देवगड हापूस आहे, देवगड हापूस, पायरी आहे. तर आपण इकडे बघूया. आपण पहिले हे बघा, हे 1000 रुपये डझन आहे. हे कोणते आहे? हे देवगड हापूस. अच्छा, हे बघा देवगड हापूस आहे. हे 1000 रुपयाला येणार आहे. 1000 रुपये. हे बघा असे. हां आणि बाजूवाले पण तेच आहेत का? हां, हे ते पण तेच आहे. ही पायरी आहे. अच्छा, ही देवगड पायरी आहे. बघा, हा, ही पायरी आहे. हे हापूस झाले आणि इकडे पायरी आहे. पायरी आहे. हे कितीला येणार दादा? ही 1300 रुपये डझन आहे. अच्छा, ही 1300 रुपये डझन आहे ना. साईज मोठी आहे बघा याची, मस्त त्याची एकदम. पण मोठी आहे. ही मोठी, एकदम मोठी. कोणती आहे? ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे बघा इथे. अच्छा, ही बघा, ही मोठी साईज आहे. 1600 रुपये डझन आहे. ही 1600 रुपये डझन आहे बघा. त्याच्यावर मोठी साईज आहे ना थोडी. हां, एकदम मोठी. हे बघा, ही 1600 रुपये डझन येणार आहेत ना. हे 1100 रुपये डझन आहे. हे कोणते तेच आहे का? पायरीच आहे. अच्छा, ही पायरी आहे बघा. आणि हे हापूस आहे ना? नाही, नाही, हे पण पायरी आहे. ही छोटी आहे ना थोडी. हां. ही कितीला बोलले? हे 1100 रुपये. अच्छा, ही 1100 रुपयाला बोलले. हे बघा. आणि रत्नागिरीचे आहे का? रत्नागिरी इकडे. हे बघा, आपण देवगड बघितला, आता इथे रत्नागिरी बघा. चला, आता आपण इकडे बघा रत्नागिरी. हे कोणते हापूस आहेत? हां, हे रत्नागिरी हापूस. बघा, हा रत्नागिरी हापूस आहे. आणि मगाशी बघितला तो देवगड हापूस होता. हा कसा असणार दादा? कितीला? हे 1300 रुपये डझन आहे. अच्छा, हे 1300 रुपये डझन आहे. मस्त आंबे आहेत. आणि हा वाला? हा 1400 रुपये. हा 1400, थोडा मोठा साईज आहे बघा याची. हा 1400ला येणार आहे. हा बघा. आणि हा कोणता आहे दादा? हापूसच आहे. अच्छा, हे सगळे हापूसच आहे. याच्यामध्ये पायरी नाही ना? पायरी ही आहे. फक्त देवगडमध्ये. हे बघा. आणि हे सगळे हापूस आहे. चालवले आहेत. हां, हे पातळ चालू आले. पातळ चालू आहे. हे कितीला? ते 1200 वाले. अच्छा, हे 1200 रुपयाला. हां, आणि थोडे इकडे 1 रुपये कमी करून देतो. अच्छा, थोडं साईजनुसार थोडा पैशामध्ये पण फरक पडतो. हे बघा. तर आपल्याला नाही ते दादाकडे
रत्नागिरी आणि देवगड हापूस आपल्याला इथे बघायला मिळाले. गवतात पिकवलेले गवतामध्ये पिकवलेले एकदम नॅचरली. बाटा सालीवाले बाटा बारीक असे आंबे आपल्याकडे आहेत आणि आम्ही फ्री होम डिलिव्हरी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये वाशीमध्ये देतो. अच्छा, तर काय कॉन्टॅक्ट नंबर दादा हाच आहे का? हो 99 हा बघा, हा दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. 9628. मस्त एकदम. तर तुम्ही दादाच्या शॉपला इथे नक्की व्हिजिट करा. थँक्यू. एक नंबर स्टॉल आहे आपला. पहिलाच आहे, मी दाखवलं ना, पहिलाच एंट्री केल्यावर पहिलाच आहे. चला पुढे आलोय आणि पुढचा जो स्टॉल असणार आहे बघा, सिद्धार्थ मालवणी पापड केंद्र आहे. आणि इथे तुम्हाला दिसत आहे बघा, नाचणी पापड, साबुदाणा, फरफर वगैरे इथे सगळे दिसणार आहे ना, हे तुम्हाला इथे मिळणार आहे. ताई इथे असतात. ताई नमस्कार, कुठून आले ताई? अच्छा, दिवावरून आले. आता आपण बघूया ताईंकडे इथे काय काय बघायला मिळतं. हे काय आहे? हे साबुदाणा फरफर आहे. अच्छा, हे साबुदाणा फरफर. हे कितीला? 70 रुपये. 70 रुपयाला आहे का ना? शेवग्याचे पॅकेट 70 रुपये. अच्छा. आणि तांदळाचे वाफे उरले 70 रुपये पॅकेट. अच्छा, हे बघा, हे तांदळाचे वापरलेले हे पण 70 रुपये. वेगवेगळे प्रकार आहेत. 50ला एक आहे, 130ला 3 पॅकेट. अच्छा, हे बघा, हे 50 रुपयाला एक येणार आणि 130 रुपयाला 3 येणार ना. त्यामध्ये हे बघा, हे कुठले पालक आहेत ना? पालक आहे, पालक. नाचणी आहे, हिरवा मिरची बटाटा आहे, नाचणीच्या नाळ्या आहेत, गार्लिक आहे, प्लेन जिरा आहे, नाचणी चिली फ्लेवर आहे, बीट आहे, रेड चिल्ली आहे, ओनियन आहे, बटाट्याचा पास्ता आहे, बटाट्याचे वेफर्स. बापरे, एवढे सारे व्हेरिएशन आपल्याला इकडे बघायला मिळतात. कुरडाई आहेत ना हे सगळे? हे कोणते? तांदळाचे. अच्छा, हे बघा, तांदूळ, गहू आणि साबुदाणा. इथे चकली पण आहे. हे कितीला असणार ताई? ते 70. अच्छा, 70 रुपयाला ना, कोणता पण हे. आणि हे पोह्याचा मिरगुंडा. ते 70. अच्छा, हे 70 रुपयाला. आणि हे काय ताई? मंचुरियन पीठ आहे, पूर्ण रेडी आहे, फक्त बनवायचं कोबी टाकून. अच्छा, हा बघा, म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोनचसाठी. हां, दोन. हे बघा, व्हेज नॉनव्हेज तुम्हाला लॉलीपॉप वगैरे पण बनवायला मस्त एकदम. हे कितीला येणार? ते 60. 60 रुपयाला येणार. पूर्ण रेडी आहे, मीठ वगैरे सगळं. अच्छा, सगळं रेडी आहे, फक्त आपल्याला कोबी वगैरे या लॉलीपॉप टाकून बनवायचे आहेत. आणि हे काय आहे? पुणेरी ठेचा. पुणेरी, कोल्हापुरी आणि हिरवा मिरची. अच्छा, हे बघा, हे कितीला पॅकेट असणार? 40. हे 40 रुपयाला. हा लाल ठेचा आहे, हा पुणेरी ठेचा आहे आणि हे ते गार्लिक ग्रीन चिली ठेचा आहे हा वाला. म्हणजे 3-4 प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत हे. आणि हे अपलम पापड आहेत ना, हे कितीला? 60 रुपये. तर आपण आहे ना इथे बघितलं आता. सांडगे आहे. अच्छा, हे बघा, सांडगी मिरची पण इथे आहे बघा. ही सांडगी आहे का? ही कितीला? 40. ही 40 रुपये. आणि ही ताकातली ना, हे कितीला? 40. ही 40 रुपयाला. तर आता ना आपण ताईकडे बघितले इथे पापडचे एवढे सारे व्हेरिएशन आपण इकडे बघितले. बाकी कॉन्टॅक्ट नंबर ताई हाच आहे ना? हा बघा, हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे सगळं होममेड आहे. अच्छा, सगळं होममेड आहे. आणि जर कोणाला ऑनलाईन डिलिव्हरी पाहिजे असेल तर देतो आम्ही. देतात ना? फ्री डिलिव्हरी. अच्छा, फ्री डिलिव्हरी. तर नक्की तुम्ही आता 10 दिवस इथे आता इथे या, नसेल तर ऑनलाईन डिलिव्हरी तुम्हाला पाहिजे तर भेटून जाईल. थँक्यू ताई. चला, आता पुढे बघतो ना आपण. हे बघा, इथे पारकर बंधू आहेत. इथे पण त्यांचा स्टॉल आहे. परत आपण इकडे बघणार ना, पारकर बंधू इकडे पण आहे. देवगड आणि रत्नागिरीचे यांच्याकडे आहे ना, हापूस आणि पायरे आंबे यांच्याकडे मिळणार. आणि हे बघा, आपल्याला इकडे बघायला मिळतात मस्त मस्त. दादा, हा कोणता आहे? तो पायरी आहे. अमृत पायरी बोलतो आपण तो. अच्छा. सुगंध काय त्याचा आंब्याला. हा, अमृत पायरी बोलतात ना याला. हा देवगडचाच आहे ना? रत्नागिरी पावस. अच्छा, रत्नागिरी पावसचा आहे. हा बघा, हा वाला. हा कितीला? स्वामी सर्वानंदांच्या बाजूची बाग आहे आपली. अच्छा, आणि हा 1400 रुपये डझन आहे. 1400 रुपये डझन. आणि वजन काय असेल दादा याचा? 300 ग्राम प्लस. 300 ग्राम प्लस आहे. हे बघा, हा वाला. हा पायरी झाला. आणि हा कोणता आहे आता? हा कडक आहे थोडा, देवगड हापूस. अच्छा, हा देवगड हापूस आहे बघा. असे देवगड हापूस आहे. 330-340 ग्राम आहे. 300 ग्रामच्या वरतीच हे आंबे आहेत. जम्बो साईज होते ना. जम्बो साईज, याच्या मोठी नाहीत ना एवढी. हे कितीला मग दादा? हा 1600 रुपये डझन. हा 1600ला पडणार आहे बघा. आणि हा वाला दादा? हा 1300 रुपये डझन, मीडियम साईज. अच्छा, हे बघा, ही थोडी साईज मध्ये थोडी फरक आहे. बाकी 1300 रुपयाला येणार आहे. हे बघा, डझन आहे बघा. कापरावरचं फळ आहे, हे पूर्ण लाल तोंडाचं. अच्छा, मग जरा आपल्याला जर देवगड हापूस ओळखायचा झाला तर आपण कसं ओळखायचं? हापूसची साल असते ना, आता हा पिकल्यावर देणार एकदम सॉफ्ट असतो. अच्छा, आहे बघा. पातळ size. ओके, हा. आणि जो रत्नागिरी असतो ना, तो थोडा साल किती कडक असतो, जाड हे हा, थोडी खरखरीत आहे. हा बघा, म्हणजे तो आंबा घ्या जरा. जाड साईज. हा बघा, हा वाला. हा बघा, आता दोघांमध्ये बघा दिसायला सेमच असतात, पण दादानी जसं सांगितलं नाही बघा, ही सॉफ्ट आहे. आणि ही तुम्ही हात फिरवणार ना तर ही खरखरीत थोडी लागते ना. हा बघा, हा रत्नागिरी हापूस आहे ना. हा बघा, हा कुठून? हा वाला. हा बघा, हा रत्नागिरी हापूस आहे बघा. हे कितीला दादा? हे किती डझन? हे 1400 रुपये. बघा, हे 1400 रुपये डझन. आणि मस्त मस्त आंबे आहेत. तुम्ही बघून असं घेऊनच टाकणार असे इथे आंबे आहेत. हे बघा, मस्त एकदम. तर हे पारकर बंधू आहेत इथे. आणि यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा बघा, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे होऊन जाईल तुम्हाला. चला, पुढे आपण बघता ना, इथे पण आपल्याला एक हा आपल्याला
शशिकांत मसाले इकडे बघायला मिळतात आणि यांच्याकडे पण मसाले वगैरे इथे आपल्याला बघायला मिळतात आणि काजू पण आहे. आपण काजूचा भाव विचारूया इथे. दादा काजू कसे आले? 1100 रुपये किलो. 1100 रुपये किलो आले. हे सालवाले आहेत हे. आणि बिना सालेचे दादा? 1250. हे बघा 1250 रुपये किलो आहे. मस्त एकदम साईज पण बघा ना काजूची किती मोठी मोठी आहेत हे बघा. बाकी मसाले वगैरे आणि खाजा कसा दादा? खाज हे बघा आलं मिक्स आहे 50 रुपये. बाकी इथे बघा मागे पण आहे ना सरबत वगैरे लावले आणि इथे पण आहे ना आपल्याला उकडे तांदूळ कोकम आणि पोहे बघायला मिळणार आहे. आणि हे काय दादा? कुळीत आहे. पोळीत आहे ते बघा. मोड काढून आमटी बनवतो. अच्छा आमटी बनवण्यासाठी हे कितीला येणार? 50 रुपये पाव किलो आहे. आणि हे काय हे केशर वेलची गोड पदार्थामध्ये वापरतो. अच्छा केशर वेलची आहे बघा हे. गोड पदार्थ. आणि हा चिंचेचा गोळा दादा 70 रुपये पाव किलो. पाव किलो आहे हे बघा. वगैरे काढलेले. अच्छा हे बघा 70 रुपये पाव किलो आहे. आणि याच्यामध्ये पण बिया आहेत बिया काढलेल्या आहे. बाकी हे बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इथे आहे. जर ऑनलाईन वगैरे पाहिजे तर होऊन जाईल ना? होऊन जाईल. चला थँक्यू. चला आता आपण आलोय पुढे आणि हे बघा इथे हा मुखवासचा काउंटर असणार आहे. HM मुखवास ना. ताई इथे असतात. ताई नमस्कार. तर आता ना आपल्याकडे बघा ताईंकडे एवढे सारे मुखवास आपल्याला बघायला मिळतात इथे. हे बघा मस्त एकदम. आणि आपण एक एक बघूया इथे. ताई हे कितीला असणार आहे हे वाले? हे 60 रुपये 100 ग्रॅम. हे 60 रुपये 100 ग्रॅम आहे ना हे वाले? हो. आणि हे वाले? हे सगळं 100 रुपयाला 100 ग्राम. आणि हे असं नमकीन मध्ये घेतलात ना हां हे 80 रुपये 100. हे वाले ना. हे बघा असं पॅकेट येणार 80 रुपये 100 ग्रॅम येणार. हे सीड्स आहेत 5 प्रकारच्या. अच्छा बघा 5 प्रकारचे सीड्स. हे पण 80 रुपये ना. आपल्याकडे स्पेशल केळी आहे राजळी केळी. हे काय आहे? केळी सुकवलेली केळी केळी अच्छा सुकवलेले केळी आहेत हे बघा असे. 150 रुपये पाव किलो. 150 रुपये पाव किलो येणार आहेत. त्यामध्ये आता चुरण गोळी अनारदाना हिंग गोळी जिरा गोळी कोकम गोळी पुदिनाची गोळी हे बघा. मँगो स्लाईड असं सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे 5 चूर्णाच्या गोळ्या आहेत ज्याने जेवण चांगलं डायजेस्ट होतं ॲसिडिटी कमी होते. बरोबर. हे कितीला असेल मग ताई याचं पॅकेट? ते 60 रुपये. 60 रुपये ना. हे बघा हे हे स्पेशल आहे हिंगाची असं वेगवेगळ्या गोळ्या त्या 80 रुपये. आणि आपल्याकडे पान शॉर्ट आहे. अच्छा पान शॉट 80 रुपये 100 80 रुपये 100 ग्रॅम पान शॉट आहे. आणि हे लहान मुलांसाठी हे बघा मस्त एकदम खेळणी आहेत. हे खेळणी आहेत आतमध्ये हे गोळ्या आहेत ना खाऊ आहे. आणि हे खेळणी आहे. हे कितीला? 50 रुपये. अच्छा हे 50 रुपयाला आहे बघा. आईस्क्रीम आहे. हे बघा आईस्क्रीममध्ये पण आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये येणार आहे. त्या गोळ्या असणार आहेत आतमध्ये. इथे आपल्याकडे पेरूची चॉकलेट आहे कैरीचं चॉकलेट. अच्छा हे बघा हे चॉकलेट आहे. पेरूचं चॉकलेट. हे कैरी आणि हे कोणतं? हे चिंच हे आंबा. आंबा आहे हे बघा. या शेंगाच्या गोळ्या पण आहे गॅस नाशक गोळ्या. 60 आहे. आलं आहे. हे काय? आलं आलं आहे आणि बघा. आंबोशी आहे आंबोशी. कैरी आहे, तिखट कैरी जिरा कैरी. अच्छा हे बघा किती सारा इथे. बोरकूट आहे स्पेशल बोरकोट. हो. अच्छा. हे तोंडाला चव यायला छान आहे. ओके बघा आणि मस्त मधात एकदम. लावला आहे चप्पट आवळा आहे साखरेत लावला आहे. अच्छा आणि हे काय ताई? आवळा पाचक आहे. हे बघा हे आवळा पाचक आवळा जिंजर हे मिक्स. बघा आवळा आणि जिंजर मिक्स आहे. म्हणजे जेवल्यानंतर आपल्याला सगळं लागतं ना ज्यांना गोड खायचं आहे आंबट गोड खायचं सगळं त्या ताईंकडे इथे मिळणार आहे. तर ताई तुमचा हा कॉन्टॅक्ट नंबर हाच आहे ना? 907. तर तुम्ही इथे नक्की या आता सध्या आहे. बाकी ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे होईल ना? होईल. ठीक आहे चला. मित्रांनो आता आहे ना आज आपण व्हिजिट केलं होतं इथे कोकण महोत्सव आंबा महोत्सव आपण इथे व्हिजिट केलं होतं. आणि तुम्ही बघितलं ना इथे आंबे आहे परत कोकणातला मेवा आणि अजून काय काय इथे स्टॉल आहेत. तर तुम्ही या इथे नक्की व्हिजिट करा आपल्या पार्ल्यामध्ये. आणि आपल्या कोकणातलेच हे सगळे इथे आलेले आहेत विकायला आणि एकदम प्युअर आणि चांगला माल आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं ना ह्याची डेट असणार आहे 30 एप्रिलपर्यंत याची डेट असणार आहे. आणि वेळ असणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. माझ्याने होतं मी तुम्हाला सगळं दाखवलेलं इथे जेवढे स्टॉल होते तेवढे. आणि आता आपण इथे व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हाईपचे पॉईंट आहे. तर आता आपण भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.